माझी 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 राजकुमारी आई. टाटा. खाऊ घेऊन येतो. खाऊ खाऊ घेऊन येतो. बघा इकडे कार्ड आहे. कार्ड कसे 500 रुपये किलो. हे कसे 400 रुपये. शेवणी सुट्ट 400. बोंबील 600 आणि लेपा 600 आहे. दुसरे मोठी पाहिजे तर ती 500. बघा आता आहे ना आईचं आहे ना खरेदी वाढत चालली. आम्ही फक्त जवला खरेदी करायला आणि भाजीपाला खरेदी करायला आलो होतो. आईला आता बघा इकडे बोंबील देखील कसे आहेत दादा. चला सुके मच्छी बरोबर इकडे मसाल्याचे पदार्थ वगैरे काय असतात ना तेही देखील ठेवलेले आहेत. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी सध्या आहे ना कोकणात कसं आहे उन्हाळा तर आहेच, म्हणजे मे महिना अजून सुरू व्हायचा आहे, पण तत्पूर्वी आता एप्रिल महिन्यात देखील आहे ना असं ढगाळ वातावरण व्हायला लागलं आहे. कोणास ठाऊक कुठे कुठे पाऊस पडतो अशी खबर येते, म्हणजे तुरळक पाऊस. नक्कीच त्याने आंबा काजूच्या पिकावरती फरक थोडाफार पडतो किंवा इतर फळं जी आपली सीझनल असतात त्याच्यावर फरक पडतो. असो म्हणजे अजूनपर्यंत तरी काय आमच्याकडे आंबे आहे ना विटके आता पिकायला लागतील थोड्या दिवसात, म्हणजे हार्डली आता 1 आठवड्यानंतर आंबे पिकायला सुरुवात होईल असं अनुमान आहे. कारण मला एका ठिकाणी एक पिकलेला आंबा भेटला आहे. हे गावाकडचं वातावरण बघा, ढगाळ वातावरण, सूर्य. आज कसं आहे मी माझ्या आईसोबत आहे ना बऱ्याच दिवसांनी कुठल्या तरी बाजारात जातो आहे. सो आईला घेऊन बाजारपेठेत जाऊन मग काहीतरी आपण खरेदी करणार आहोत आणि मग परत एकदा घरी येणार आहोत. बरं आता कसं आहे आगोटची लगबग थोड्याच दिवसात मे महिना सुरू होईल, तर कुठला तरी आगोटचा बाजार म्हणजे आगोटची कशी खरेदी करतात तर ते देखील आपण कुठल्या तरी व्हिडिओमध्ये मात्र नक्की दाखवू. चला आता झटपट आईला घेऊन मागजनच्या बाजारात जायचं आहे. तिकडे आपल्याला काय काय खरेदी करता येईल ते देखील पाहूया. चला व्हिडिओला सुरुवात करूया. चला वियाला टाटा करून जाऊया. विया हे काय घातलंयस, काय घातलंयस, छान दिसत होतं वगैरे. माझी 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 राजकुमारी आई. टाटा. खाऊ घेऊन येतो. खाऊ खाऊ घेऊन येतो. टाटा कर मला. खाऊ काय पाहिजे तुला, खाऊ काय पाहिजे, काय पाहिजे खाऊ, काय पाहिजे खाऊ तुला, काय हवंय तुला खाऊ. चॉकलेट, चॉकलेट की बिस्किट, बिस्किट. अच्छा बिस्किट घेऊन येतो माझ्या बाईला. चा टाटा. चला आहे तयार झालीस काय. बाय. आईला तयार व्हायला थोडासा वेळच लागतो. हे बघा विया पाठीमागे लागली आईच्या. जातो आम्ही बाय, खाऊ घेऊन येतो. आजीच्या पाठी लागली. अरे उतरायला तयार झाली. बापरे. थांब 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 थांब. चला मंडळी रस्त्याचं काम सुरू आहे आणि बघा रस्ता जसा एकदम छान झालाय बघा. आता या रस्त्याने आपण झटपट मागजनला पोचूया. मध्ये मध्ये कदाचित काम चालू असेलच, रस्ता सुरू होतो आमचा. चला आपण आता मागजनच्या बाजारात पोचलो, काहीतरी खरेदी करूया. काय घेणार आहेस. कोलिन बघायचं नंतर मग बुधवारच्या बाजारात बाकीचं ना सगळं आगोटचं. कोलिन इकडे आहे. बोला नाही ना. जाडा नको. पुढे घेतोस का जाऊन बघू. 100 अर्धा आई. 100 अर्धा. 200 किलो. 200 रुपये किलो. हा कसा 100 अर्धा. कुठला पण घ्या आई. 100 अर्धा. कुठला पण घ्या म्हणताय. हा थोडा जाडा आहे ना. थोडा जाडा आहे. मी सुट्ट पण आहे जाडी जाडी. चला चला अर्धा किलो आपण घेतो. अर्धा किलो की अर्धा किलोच घेऊया ना. हा बस झाला, नंतर येऊ आम्ही. कुठला झाड आहे तू. हा कसला झाड आहे. हा जरा फ्रेश आहे. हा जरा आधी. हा नवीन आहे. तुझी इच्छा आहे आता. तुझी इच्छा तू कुठला पण घ्यायचं. अच्छा एकदम पारखी आहे बघा. कुठला आहे घेते. साच घेते.
आई म्हणते हाच दे, हाच हा अर्धा किलो दे. चला बाजार बघा कसा भरला मस्तपैकी. ही सगळी पावसाच्या अगोदरची खरेदी असते. वापटी म्हणू नका, सुकी मच्छी म्हणू नका. सुक्या मच्छीसाठी आपल्या इकडे मागजनचा बाजार देखील प्रसिद्ध आहे. काय मारलीस की नाही चालत? बघ घरात जाऊन दुष्काळ पडेल सगळे. असं चाळून देतोय मस्त पैकी आपल्याला. बघूया आता अर्धा किलो आपण सॅम्पल घेऊन जातोय. पुढच्या बाजारात येऊ द्या पूर्णपणे खरेदी करू. काय बस झालं ना. बुधवारच्या संगमेश्वरच्या बाजारात देखील जायचं आहे आपल्याला. तिकडे देखील आपण खरेदी करू. बघा इकडे कार्ड आहे. कार्ड कसे आहे? 500 रुपये किलो. ही कशी आहे? 400 रुपये. शेवणी सुक्क 400. बोंबील 600 आणि लेपा 600 आहे. दुसरे मोठी पाहिजे तर ती 500 आहे. वापटी 300 आहे. दोन्ही 400 आहे. अच्छा. आणि पुढे कसं होतं शिंगटा वगैरे कसं आहे काय माहिती आहे? 2000 रुपये जोडे 1500 रुपये. 2000 रुपये. 400ला 4 आपण रेट्स पण विचारले बघा. तुमच्याकडे काय रेट्स चालू आहे ते नक्कीच कमेंट करून तुम्ही सांगू शकता. बघा आता आईला ना तिसऱ्या ठिकाणी कोलिंग फ्राय करायला ना म्हणजे तळायला वगैरे ना चांगला आवडला. आई आमची ही पण घेते. कसं दिला तो? 320. आपल्याला काहीतरी डिस्काउंट रेटमध्ये देणार आहे. आई चांगला आहे ना तळायला? चांगला चालायला जायला. आई शिंकता ना. सुकवले पाहिजेत अजून. कसे हो? 1200ला जोडी आहे या आणि 1000ला जोडी. आपण घेणार असलीस ना की बोल कमी करून देते. हे 600 रुपयाला 4. पुढच्या शनिवारला आहे. पुढच्या शनिवारला आता डायरेक्ट. शनिवारला किती महाग होईल ना ते कळेल. 1000ला जोडी सांगते कमी. बघा इकडे सुकी मच्छी आहे ना सगळीकडेच तुम्हाला सर्वत्र पाहायला मिळेल. तशी आता उन्हाळ्यामध्ये अशी फ्रेश अशी मच्छी फार अशी आपल्याला संगमेश्वर बाजार किंवा रत्नागिरीमध्ये मिळते. पण आता बघा इकडे सुक्या मच्छीचे सगळे बघा रेट सगळेच आता वाढतील हळूहळू. कारण आगोटे येणार तर सुक्या मच्छीचं सगळं असं भाव वाढत जाणार. आणि सुक्या मच्छीचं सगळं असं बघा मार्केट छानपैकी आहे आमच्या मागजनला. बरेच असे पंचक्रोशीतले मंडळी येऊन इथे सुकी मच्छी आवर्जून खरेदी करतात. आणि हे बंदर आहे ना म्हणजे फार पूर्वी मागजन बंदर म्हणून प्रसिद्ध होतं. बोटी बिटी पण यायच्या पूर्वी. पण आता त्याचं कुठे अस्तित्व फार असं पाहायला मिळत नाही या ठिकाणी. बघा आता आहे ना आईचं आहे ना खरेदी वाढत चालली. आम्ही फक्त जवला खरेदी करायला आणि भाजीपाला खरेदी करायला आलो होतो. पण आईला आता बघा इकडे बोंबील देखील आवडले. कसे आहेत दादा? ते 600 रुपये. 700 रुपये. बघा जास्त वेळ टिकतात ना. गावठी बोंबील. गावठी बोंबील आहेत. चांगला बोंबील. ते खाडीतलं आहे की काय? चला आपण थोडंसं पाव किलोच घेऊन जाऊया. बघूया थोडी मच्छी ट्राय करूया. कारण आपण आगोटला भरपूर मच्छी खरेदी करतो. पण पावसाळ्यात सुकी मच्छी सहसा कुठे मिळत नाहीत. हां आणि त्यामुळे भाव पण वाढलेले असतात. कशी काढ आहे? 400 रुपये दादा. काढ बघा 400 रुपये किलो. मित्र सुजन भेटलाय. सुजन काय घ्यायला आलायस? इकडेच मागजून आलो फिरायला. अच्छा फिरायला येणार म्हणून खास भेटण्यासाठी. अरे बापरे मला वाटलं बाजारात काय खरेदी करण्यासाठी आलाय. बाजारात खरेदी काय केलेली आहे. घरातले आलेली फॅमिली आणि नेली म्हणजे मागजन मध्ये आहे ना आल्यावरती एकदम मन असं होतं की काय ना काहीतरी घेऊन जावं. प्रसिद्ध बाजार आणि भाजी पण फ्रेश मिळते आणि सुकी मच्छीसाठी प्रसिद्ध बाजार. सुकी मच्छीसाठी आहे ना मित्रांनो मुंबईतून जो चाकरमाने आला ना तर इथे मागजनला व्हिजिट करतात. शनिवारचा बाजार बोलला तर हा बाजारला व्हिजिट करायला एकदम भारी मजाच असते. आणि इथे आपले जे कस्टमर वगैरे लांबून येत असतात तर मित्रांनो हा बाजार बघायला गेलात ना तर मागजन, कर्दवे, धामापूर, नारडव, वीर तर कासे हे अशा ठिकाणची गावं आहेत ना ते आमचं तुरळचा काही भाग. तुरळ मधले पण असे काही लोक इकडे येत असतात आणि तसेच आजूबाजूचा ब्रह्माड, आरवली ह्या इथले गावातले पण व्हिजिट करत असतात. आणि खास हे मागजन बाजारपेठ आहे ना तर सुकी मच्छीसाठी खूप फेमस आहे आणि हा आठवडा बाजारचा व्हिजिट करत असतात.
चला, सुके मच्छी बरोबर इकडे मसाल्याचे पदार्थ वगैरे काय असतात ना ते देखील ठेवलेले आहेत. सुकी मच्छी आपल्याला लसूण घ्यायचे नाही. लसूण बघूया आता इकडे. म्हणजे आता सुकी मच्छी खरेदी केली, आता थोडंसं भाजी वगैरे खरेदी करूया. बऱ्याच दिवसाने मागजांच्या बाजारपेठेत आलो आहे. लसूण पाव किलो ना, पावला 50 आहे बघा. सफेद कांदा घेतला आपण. आता भाजी वगैरे बरीच काही आहे इकडे मागजांच्या बाजारात. भाजी प्रचंड म्हणतात ना फ्रेश मिळते. नक्की शनिवार असल्यामुळे भाजी आपल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून इथे येते. आम्ही काय कांद्याची पात घेतली आणि काय डांबे घेतलेत. चला तुला मंडळी थोडंसं आपल्याला तहान लागली होती. आपण जेवण आहे ना मस्तपैकी उसाचा रस पितो आहे. थोडा थोडा पिऊया. घे घे. चला थोडा जीव शांत झाला. भाजी वगैरे खरेदी झाली. आता आपण घरच्या दिशेने प्रस्थान करतो आहे. इथं तर मागजांच्या बाजारात येऊन एक वेगळाच आनंद आपल्याला मिळतो. एक ऑथेंटिक ज्या कोकणातल्या जुन्या बाजारपेठ आहेत तशीच ही बाजारपेठ आहे. आणि सुकी मच्छीसाठी प्रसिद्ध आणि फ्रेश भाजीसाठी प्रसिद्ध. चला घरच्या दिशेने. चला बाजारपेठेतून खरेदी झाली आणि आपण एका शॉपवरती आलो आहोत. एक म्हणतात ना जुनं कोकणात अशी ऑथेंटिक किराणा मालाची दुकानं होते ना, तसंच हे किराणा मालाचं दुकान आहे. हे साहेब असतात, तर यांच्याकडून आपण कधी आलो तर इथे या दुकानात खरेदी करतो. आणि आपण लसूण देखील घेतो. इथे लसूण छान आहे. चला आता घरी निघूया झटपट. पावसाचं वातावरण दिसतंय. तर मंडळी बघा, आपण आणलेल्या मागजान बाजारातून जवला असा सुकत घातला जातो आहे. ऊन पडलं आहे छानपैकी आज. तर हा होता आपल्या मागजान बाजारातला फेरफटका. तर मंडळी सध्या ना कोकणात अशाच पंचक्रोशीतल्या बाजारपेठा एकदम फुलून निघतील. कारणच तसं आहे. आणि सुक्या मच्छीचा भाव आहे ना खरंच खूप वाढेल. कारण कसं आहे, आता पावसाळा येतो आहे तर आगोटला अशा सुक्या मच्छीची खरेदी केली जाते. कारण पावसाळ्यात ही सुकी मच्छी अवेलेबल होत नाही. आणि नक्कीच जवला सुक्या मच्छीपासून छान छान असे पदार्थ देखील होतात. सो आपण तो सुका जवला किंवा सुकी मच्छी देखील घेऊन आलो. असेच बरीच मंडळी आपापल्या घरी ह्या सुकी मच्छी स्टोअर करून ठेवतात. मग ते सुके खारातले बांगडे असू देत, खारातले शिंगटे असू देत, मग असं जवला असू दे, मग सुकी वापटी असू दे, चेवणी सुकटं असू दे, अशा सुक्या मच्छीचे वेगवेगळे प्रकार आहे ना नक्की सगळेच मंडळी आपापल्या घरी स्टोअर करून ठेवतात पावसाळ्यासाठी. सो आता थोड्याच दिवसात आगोट सुरू होईल, म्हणजे पावसाळ्याचा सीझन सुरू होईल. त्यासाठी हा सगळा खटाटोप असतो. सो मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. नवीन कोणी आलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. येवा कोकण आपलंच असं. टाटा कर. साधू आलाय.